मंडळी नमस्कार, मी प्रफुल्ल कापसे आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल प्रगत शेतकरीमध्ये आणि फेसबुक पेज प्रफुल्ल कापसेमध्ये। मंडळी, बरेच दिवसापासून आपण शेतकरी बांधवात मला फोन करत आहात, परंतु काही शेतकरी बांधवांचे फोन येतात की साहेब आपला फोन लागत नाही, सायलेंट असतो किंवा आपण उचलत नाही, अशा कमेंट पण फेसबुकवर येत राहतात, यूट्यूबवर येत राहतात। परंतु मंडळी, थोडं मधातल्या पिरियडमध्ये बिझी शेड्यूल असल्यामुळे मी फोन घेऊ शकलो नाही, त्याबद्दल मी आपल्या सर्वांची माफी मागतो आणि तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो की इतक्या कमी दिवसामध्ये अल्पावधीतच आपण सर्वांनी मला खूप जीव लावला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। आणि जो विश्वास तुम्ही माझ्यावर दाखविलेला आहे, ज्या पद्धतीने मी तूर या पिकाचं मार्गदर्शन करत राहतो किंवा बाकी पिकाचं मार्गदर्शन करत राहतो आणि त्या मार्गदर्शनामुळे आपण चांगलं उत्पादन घेत आहात, माझ्यावर जो विश्वास दाखवत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आणि आभार। मंडळी, आज आपण यावर्षी तूर पिकाचं व्यवस्थापन सुरुवातीपासून तर पीक लागवडीपासून तर पीक काढणीपर्यंतचं आपण मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ टाकणार आहोत, माहिती आपण सर्वांना देणार आहोत, मार्गदर्शन करणार आहोत। तर त्या मार्गदर्शनाचा आज पहिला भाग म्हणजे जे काही तूर पिकाचं बियाणं आपण घरी आपल्या शेतातलं आपण ठेवतो नवीन वर्षाला लागवड करण्यासाठी, तर त्या बियाण्याची काळजी आपण कशी घ्यायला पाहिजे। जे तुरीचं पीक आहे हे निघत असते जानेवारी महिन्यामध्ये, किंवा जर समजा जास्त पावसामुळे वातावरणावर लेट गेलं तर काही ठिकाणी फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यापर्यंत। तर जानेवारीमध्ये निघालेली तूर आपल्याला बियाणं म्हणून लागवड करायची आहे मे एंडिंग किंवा जून महिन्यामध्ये। आता हा जो पिरियड आहे, जसं फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून, म्हणजे जवळजवळ 3 आणि 2 5 महिने, 4.5-5 महिन्यापर्यंत आपल्याला ते बियाणं ठेवायचं आहे। तर ते बियाणं ठेवताना काळजी आपण काय घ्यायला पाहिजे, कारण बरेचदा काय होतं की जर समजा बियाण्याला मॉइश्चर वगैरे लागलं तर किंवा कधी कधी जास्त दिवस जर झाले तर त्या बियाण्याला तुरीला कीड लागते, ज्याला आपण रुण्या असे म्हणतो, आणि मग ते बियाण्याचं जर्मिनेशन पाहिजे असं होत नाही। म्हणून सुंदर असं असलेलं आपलं जे बियाणं आहे ते बियाणं सुव्यवस्थित चांगलं राहिलं पाहिजे, मुक्त राहिलं पाहिजे, सुस्थितीत राहिलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे। याच्यासाठी आपण एक मार्केटमध्ये सेल्फाची पुडी आपल्याला मिळते, ही आहे सेल्फाची पुडी, गॅस पॉयझन आहे, आणि ही जी पुडी आहे हे आपण आपल्या बियाण्याच्या पाकिटमध्ये ठेवायची आहे, जसं की असे ही पाकिट असते। आता याच्यामध्ये मंडळी एक काम करायचं, जसं ह्या पुडीला आपण अशी पकडायची, याच्यामध्ये आतमध्ये एक पुन्हा पुडी आहे, जे बघा आता जे खाली गेलेली आहे, अशी हलवल्यानंतर कैची ना याचा कोंडा जो आहे तो असा कापून घ्यायचा, त्याच्यानंतर पुन्हा ही पुडी अशी करायची, त्याच्यानंतर हा कोंडा असा कापून घ्यायचा, कारण आतमध्ये पुडी असते ही फुटल्या गेली नाही पाहिजे, कारण गॅस पॉयझन आहे। त्याच्यानंतर पुन्हा अशी हलवायची, ही पुडी अशी खाली आलेली आहे, पुन्हा याचा कोंडा असा कापून घ्यायचा, पुन्हा त्याच्यानंतर अशी जी पुडी पुन्हा खाली करायची आणि त्याला असा जो कोंडा आहे असा कापून घ्यायचा। आता मंडळी, चारही बाजूने ही पुडी कापल्यानंतर याच्यामधून वास निघतो आणि गॅस निघतो, आणि हे करत असताना तोंडाजवळ वगैरे आपल्याला ठेवायचं नाही, किंवा लहान मुलांच्या जवळपास असताना ही गोष्ट आपण करू नये, कारण हे गॅस पॉयझन आहे, हे लक्षात असू द्यायचं। त्याच्यानंतर असं बाजूला करूनच आपल्याला कापायचं आहे, जवळ घेऊ नये। त्यानंतर हे जे आता तुरीचं आपलं बियाणं आहे, तर आपण जे राखून ठेवलेलं आहे बियाण्याच्या लागवडीसाठी, तर आता हे बघा, दादा इथं दाखवू शकते असं, तर हे जे आपलं तुरीचं बियाणं आहे, या बियाण्यामध्ये हे पुडी अशी अलगद अशी खोचून द्यायची, 3-4 बोटं अशी अंदर, 3 ते 4 बोटं अंदर, हे आता खोचून दिलेलं आहे आपण। आणि त्याच्यानंतर हे जे पिशवी आहे, हे पिशवी अशी आपल्याला बांधून घ्यायची आहे, जसं इथे आता आपण पाहतो म्हटलं तर हे आता अशी पिशवी आपल्याला ही अशी बांधून घ्यायची। तर मंडळी, पिशवीचा वापर करताना सध्या ही आता कापडाची पिशवी आहे, याच्यातून एअर निघते, तर आता मी याला जे मेन कापडाची पिशवी असते, प्लास्टिकची पिशवी असते, त्याच्यामध्ये हे ठेवून देणार आहोत। तर मेन कापडाची प्लास्टिकची पिशवी याच्यासाठी वापरायची की त्याच्यामधून गॅस बाहेर जात नाही, एअर जात नाही। मग आपण जे गॅस पॉयझनची पुडी त्याच्यामध्ये सेल्फाची ठेवलेली आहे, ती पुडी गॅस बाहेर गेला नाही पाहिजे, आपल्याला सुद्धा वास घरामध्ये आला नाही पाहिजे, त्याच्यासाठी प्लास्टिकची जर पिशवी असली किंवा युरिया सुकल्याचं, जसं आता माझे ही पिशवी थोडी छोटी आहे, बऱ्याच शेतकऱ्यांकडे 30 किलो, 40 किलो, 50 किलो, 1-1 क्विंटल बियाणं आपण तूर लागवडीसाठी ठेवत असतो, तर त्या चुमड्यामध्ये अलगद अशी जी काही आता तुम्हाला सेल्फची पुडी जी मार्केटमध्ये 20 ते 25 रुपयापर्यंत मिळते, कृषी सेवा केंद्रामध्येच ती पुडी मिळते,
तर ती पुडी आपण त्या पाकिटला खोलून आतमध्ये त्याच्यामध्ये पुडी टाकून देणे, 3-4 बोट अशी अंदर आणि पॅक करून पुन्हा ठेवून देणे. हे करत असताना जी काही आपल्याला काळजी घ्यायची आहे ती म्हणजे ही बियाणं ही प्रक्रिया करताना लहान मुलं वगैरे जवळ असू नये. त्याच्यानंतर ती गॅस निघत असल्यामुळं आपण असं बाजूला असं ठेवूनच आपल्याला त्याला कैचीनं वगैरे कापायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट मंडळी, आता उन्हाळा सुरू झालेला आहे. आज एप्रिल महिन्याची 11 तारीख आहे. आता इथून एप्रिल, मे, जून 3 महिन्यापर्यंत आपल्या घरामध्ये कूलर राहते आणि बऱ्याचदा काय होतं की आपण जे बियाणं घरी ठेवतो, आपण शेतकरी म्हटल्यानंतर एक 3-4 रूमचं आपलं घर राहते आणि कधी कधी लक्षात राहत नाही. तर ज्या रूममध्ये कूलर आहे त्या रूममध्ये हे बियाण्याची पिशवी आपण ठेवू नका. कारण काय होतं की कूलरमुळे मॉइश्चर जास्त प्रमाणामध्ये ते बियाणं पकडतं आणि मग ते आतमध्ये प्रसरण पावणे, आकुंचन पावणे, प्रसरण पावणे, आकुंचन पावणे, ओलावा भेटला की ते प्रसरण पावते बियाणं आतमधल्या आतमध्ये फुगल्यासारखं होते आणि ऊन पुन्हा तपली, कूलर बंद झाला की थोडं आकुंचन झाल्यासारखं होते आणि असं आतमधल्या आतमध्ये कमी प्रसरण पावणे, आकुंचन पावणे या प्रक्रियेमुळे त्या बियाणाला उगवणीला मग मार बसतो आणि पाहिजे असं त्याची जी ताकद असते, जो जोम असतो तो बऱ्याचदा राहत नाही. म्हणून एक काळजी घ्या की आपल्या घरामध्ये ज्या रूममध्ये कूलर नाही आहे त्या रूममध्ये ते बियाण्याची पिशवी आपण ठेवून द्या किंवा जो आपला कोठा वगैरे असतो त्या रूममध्ये जरी व्यवस्थित ठेवलं, जिथे थंडावा त्या बियाण्याला अति लागला नाही पाहिजे, म्हणजे सारख्या टेम्परेचरमध्ये ते बियाणं राहिलं पाहिजे. तर अशी मंडळी बियाण्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता इथून वाह्या वगैरे सुरू झालेल्या आहे, उन्हाळी वाही वगैरे. तर ही वाही आता आपल्याला करत असताना काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा ज्या शेतकरी बांधवांना शून्य मशागत शेती, ज्याला आपण SRT म्हणतो, याच्यावरही आपण व्हिडिओ पुढील भागामध्ये आपण देणारच आहोत. तसंच तुरीबद्दलची, जसं आता हे बियाणाची जोपासना कशी करावी हा एक पहिला व्हिडिओ आहे. आता याच्यानंतर आपल्याला बेड आपण कसे करायचे, त्याच्यानंतर लागवड करताना टोकन यंत्रानं कशी लागवड करायची, पेरणी किंवा मग पेरणी करायची असेल तर कशी लागवड करायची, त्याच्यानंतर मग किती अंतरावर बी ठेवायचं, अंतर किती घ्यायचं, खताचे डोस कसे द्यायचे, तुरीची शेंडे कापणी कशी करायची, त्याच्यानंतर खत कधी द्यायचं, कोणते द्यायचे, त्याच्यानंतर त्याला तणनाशक कोणते आपण वापरायचे, कारण दिवसेंदिवस शेतीवरचा खर्च हा व्हायचा वगैरे आपल्याला पुरून राहिलेला नाही. नंतर तुरीला फवारणी कोणती करायची, कोणत्या अवस्थेत कोणती करायची, कशी करायची आणि सर्वांगीण लागवडीपासून तर काढणीपर्यंतचं संपूर्ण असं मार्गदर्शन एकेका भागामध्ये पुढे पुढे मी देत राहणार आहे. पुन्हा भेटू. नमस्कार.